प्रश्न क्रमांक 71 पॉलिटीचे प्रश्न चालू झाले आहेत. बघूया. पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान अनुच्छेद 164 मध्ये समाविष्ट नाही? आता या प्रश्नामध्ये काय विचारले की समाविष्ट नाही असं विचारलेलं आहे. तर बघा, आपल्याला आर्टिकल 164 हे कशाबद्दल आहे तर राज्य मंत्रिमंडळाबद्दल आहे. आपल्याला आर्टिकल 164 आणि 165 याच्याबद्दल माहिती पाहिजे. त्याचसोबत आर्टिकल 173 आणि 174 याच्याबद्दलही माहिती पाहिजे. 173 आणि 174. आता हे राज्य मंत्रिमंडळाबद्दल आहे, हे केंद्रीय मंत्रिमंडळाबद्दल आहे, तर त्याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजेच. आता बघा, पहिलं स्टेटमेंट बघूया. मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपालांद्वारे केली जाईल. एकदम योग्य स्टेटमेंट आहे. राज्यपालच मुख्यमंत्र्याची नियुक्ती करतात. मंत्रिमंडळ राज्याच्या विधानसभेला एकत्रितपणे जबाबदार असणार नाही. तर येथे हे निगेटिव्ह स्टेटमेंट दिले. आपण काय चेक करतो की निगेटिव्ह स्टेटमेंट कुठे आहे, तर हे ओव्हरऑल निगेटिव्ह जबाबदार असते असं पाहिजे होतं. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट तर चुकीचं येईल. त्याच्यामुळे आपलं उत्तर तर ऑप्शन 2 असेल, कारण की नाही विचारलंय. आता 3 नंबरचं आणि 4 नंबरचं आपण वाचून घेऊया. इतर मंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार करतील. हे स्टेटमेंट एकदम योग्य आहे. आणि जो मंत्री कोणत्याही सलग 6 महिने कालावधीसाठी राज्याच्या विधिमंडळाचा सदस्य नसेल, तो त्या कालावधीच्या समाप्तीनंतर मंत्री राहणार नाही. हे पण जनरल स्टेटमेंट आहे आणि एकदम योग्य आहे. त्याच्यामुळं याच्यामध्ये जर निगेटिव्ह स्टेटमेंट बघितलं तर ऑप्शन 2 हे सापडतं आणि तेच आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूया. व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात येते जर. आता कधी संपुष्टात येतं बघूया. बघा, यामध्ये ऑल ऑफ अबावचा पण ऑप्शन आहे, पण आपण काय म्हणलं की पॉलिटीच्या क्वेश्चनमध्ये ऑल ऑफ द अबाव या क्वेश्चन ह्या उत्तरासाठी आपण काळजीपूर्वक राहिलं पाहिजे, कारण की यामध्ये फसवण्याची शक्यता जास्त असते. मग बघा, व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात येते जर. आता नागरिकत्वावरचा हा प्रश्न आहे आणि आपण जर बघितलं तर नागरिकत्वा संबंधित काही आपण चेंजेस केले, त्याच्यामुळं हा प्रश्न येणार हे तर सर्वांना माहीत होतं. मग वाचलेलाच असेल हा प्रश्न, हा चॅप्टर. तर बघा, व्यक्तीने स्वेच्छेने अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारले तर त्याचं नागरिकत्व संपुष्टात येतं. हो, 100% संपुष्टात येतं. व्यक्तीस नोंदणीद्वारे नागरिकत्व मिळाल्यावर 5 वर्षांच्या कालावधीत त्यास 18 महिन्याचा कारावास झाला असेल तर. आता बघा, सहसा आयोग म्हणजे डेट चुकवत नाही, पण हा पॉलिटीचा क्वेश्चन असल्यामुळे डेट चुकवण्याची शक्यता जास्त आहे. तर 5 वर्षाच्या कालावधीत 2 वर्षे कारावास झाला असेल तर. मग बघा, येथे 18 महिन्यांच्या ऐवजी त्यांनी काय केलंय, ते 2 वर्षाच्या ऐवजी 18 महिने असं दिले आणि हे स्टेटमेंट चुकवले. सर्वात मोठं स्टेटमेंट जे आहे तेच चुकवलेलं आहे त्यांनी. त्याच्यामुळे ब चुकीचं आहे. जर ब इलिमिनेट केला आपण तर 3 पर्यायामधून ब जाते आणि ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येते. खालचे दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहेत. वाटल्यास तुम्ही वाचून घ्या. आता पुढील प्रश्न बघूया. भारतीय संविधानात स्वीकार केल्या संदर्भात खालीलपैकी योग्य जोड्या कोणत्या आहेत? तर बघा, जोडे बघूया. अमेरिकेकडून उपराष्ट्रपतीपद योग्य आहे. वाटल्यास तुम्ही खाली चेक करा. अ सगळीकडे आहे, त्याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट चुकीचं धरायचे काहीच कारण नाही. 2 नंबर स्टेटमेंट बघा, वाटल्यास आपण काय करू की ड बघू. ड बघितल्यावर आपला 2 नंबरचा ऑप्शन डायरेक्ट एलिमिनेट होतो. तर ड बघू. ड मधून काय कळते की आयर्लंडमधून राष्ट्रपतींकडून राज्यसभेत विशिष्ट क्षेत्रातील विशेष कामगिरी केलेल्या सदस्यांची नामनिर्देशन करणे. तर हे पण आपण आयर्लंडकडून घेतलेलं आहे. हे पण योग्य आहे. त्याच्यामुळे ड वाला पर्याय आपला करेक्ट आहे. त्याच्यामुळे ऑप्शन 2 एलिमिनेट झाला, ऑप्शन 1 एलिमिनेट झाला. आता दक्षिण आफ्रिका राज्यसभा निवडणूक पद्धत. हे पण माहिती की दक्षिण आफ्रिकेकडून आपण राज्यसभा निवडणूक पद्धत घेतली, म्हणजे क पण करेक्ट आला. ऑप्शन 3 एलिमिनेट झाला आणि आपल्याला ऑप्शन 2 म्हणजे कॅनडा कडून आपण केंद्र सरकारसाठी युनियन ही संज्ञा घेतली का नाही हे माहीत नसलं तरी आपलं उत्तर आलेलं आहे, म्हणजे हे पण योग्य आहे. तर 73चं उत्तर आलं ऑप्शन 4 ऑल ऑफ द अबाव. आता पुढील प्रश्न बघा. संसदीय राजभाषा समितीचे मुख्य उद्देश. आता मुख्य उद्देश खालीलपैकी कोणते आहे? बघा, राजभाषा समिती म्हणजे काय? राजभाषा कोणती आहे आपली?
हिंदी. बरोबर. जी आपली ऑफिशियल लँग्वेज आहे, ऑफिशियल लँग्वेज कोणती आहे? हिंदी आहे. मग बघा, संघाच्या अधिकृत उद्दिष्टांसाठी हिंदी भाषेच्या वापरात झालेल्या प्रगतीचा आढावा घेणे आणि हिंदीचा वापर वाढवण्यासाठी शिफारशी करणे हे एकदम योग्य आहे. पुढील बघा, नवीन घटक राज्यांच्या भाषिक मागण्यांकडे लक्ष देणे आणि त्या संदर्भात सूचना करणे. आता यामध्ये हिंदीबद्दल बोलले का? तर हिंदीबद्दल बोललेलंच नाही. बघा खाली बघा, धोक्यात आलेल्या भाषा ओळखणे आणि त्यांच्या संरक्षणासाठी शिफारसी करणे. हिंदीबद्दल बोललेलं नाही. स्थानिक भाषा शिक्षणाचे परीक्षण करणे आणि त्रिभाषा, म्हणजे हे तर पण हिंदीबद्दल बोललेलं नाही. मग एखादी समिती स्थापन करतो तर तिचा मुख्य उद्देश त्या भाषेपुरताच मर्यादित असणार आहे, कारण की त्याच्या हिंदीबद्दलच त्या सगळ्या स्टेटमेंटमध्ये बोललं पाहिजे. म्हणून उत्तर आलं ऑप्शन 1 केवळ अ. पुढील प्रश्न बघूया आपण. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या संदर्भात खालीलपैकी विधान विचारात घ्या. जिल्हा परिषदेच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/5 सदस्यांनी अविश्वास ठराव मांडून तो संमत झाल्यास अध्यक्षांना पदाचा राजीनामा द्यावा लागतो. तर बघा, येथे पहिला तर आपल्याला काय विचारले? अयोग्य विधाने ओळखा म्हणले. वरील पैकी अयोग्य विधाने ओळखा असा तो प्रश्न आहे आणि आपल्याला याचं उत्तर कॅन्सल केलेलं आहे. बघा, हा प्रश्नच कॅन्सल केलेला आहे. याचे अयोग्य उत्तर असू शकतात. बरोबर, कारण की पहिलं अ स्टेटमेंट तर अयोग्यच आहे. अ स्टेटमेंट अयोग्य आहे. मग अ बरोबरचं जे दुसरं स्टेटमेंट आहे ब किंवा क, हे पण अयोग्य असणार आहे. पण ह्या स्टेटमेंटमध्ये काहीतरी चूक आहे ह्या प्रश्नामध्ये, त्याच्यामुळं याचं उत्तर काय म्हणलंय? आयोगाने हा प्रश्नच कॅन्सल केलेला आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 76. प्रश्न क्रमांक 76 मध्ये बघा, पुढीलपैकी बिगर घटनात्मक संस्था कोणती आहे? नीती आयोग. आता नीती आयोग हे आपल्याला माहिती की बिगर घटनात्मक संस्था आहे. आता बिगर घटनात्मक संस्था म्हणजे काय? ज्या संस्था संविधानाने निर्माण झालेल्या नाहीत किंवा ज्यांची नोंद संविधानात नाही, अशा संस्था म्हणजे बिगर घटनात्मक संस्था. म्हणजे ही आहे राज्य वित्त आयोग, संविधानात 280 वा कलम आहे याच्यासाठी. राष्ट्रीय मागासवर्ग आयोग, आत्ताच 2018ची जी घटना दुरुस्ती झाली, जी घटना दुरुस्ती 105वी क्रमांकाची होती, त्याने याला तो दर्जा दिलेला आहे, घटनात्मक दर्जा दिलेला आहे. केंद्रीय माहिती आयोगाला पण घटनात्मक दर्जा नाही. म्हणजे ऑप्शन 1 आणि पहिलं आणि चौथं 1 आणि 4 पुढे बघा, पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 77. आता प्रश्न क्रमांक 77 कोणाबद्दल आहे? तर लोकपाल आणि लोकायुक्त सुधारणा अधिनियम 2016च्या प्रमुख तरतुदी कोणत्या ह्या विचारलेल्या आहेत. आणि खाली जर पर्याय बघितलं तर अ पर्याय सगळीकडे दिसतोय. इथं बघा अ, ब, क आणि ड लिहूया आपण. तर अ पर्याय सगळीकडे दिसतोय. मग अ पर्याय नाही वाचला तरी चालेल आपल्याला. आणि जर आपण प्रश्नामध्ये बघितलं तर एक जरी पर्याय चुकीचा दिसला आपल्याला, एक पर्याय चुकीचा, तरी आपलं उत्तर निघेल. ठीक आहे. मग तोच पर्याय आपल्याला शोधायचा आहे. तर अ तर नाही, अ कॅन्सल झाला, अ करेक्ट आहे, आपण चुकीचं शोधायचं आहे. सार्वजनिक सेवकांनी मालमत्तेचे आणि दायित्वाचे तपशील सादर करण्याच्या तरतुदी संबंधित असलेले 2013च्या कायद्यातील कलम 44 मध्ये देखील सुधारणा करण्यात आली. आता हे आपल्याला माहीत नाही, पण हे तर काय म्हणलंय बघा, सार्वजनिक सेवक म्हणजे पब्लिक सर्वंट कंसामध्ये दिलंय. आपण कंसामधलं सहसा चूक करत नाही, कंसामधील वाक्य सहसा चूक करत नाही आपण. म्हणजे ब करेक्टच आहे असं आपण धरून चालू शकतो. पुढे बघा की मालमत्तेचे आणि दायित्वाचे तपशील सादर करण्याच्या तरतुदी संबंधित 2013च्या कायद्यातील कलम 44 मध्ये दुरुस्ती केली आहे. आता हे जर स्टेटमेंट करेक्ट धरलं तर तुम्ही 4 नंबर स्टेटमेंट बघा, त्या स्टेटमेंटचं एक्सटेन्शन आहे. बचं एक्सटेन्शन ड मध्ये, दुरुस्तीद्वारे सार्वजनिक सेवकांनी मालमत्तेचे आणि दायित्वाचे तपशील 30 दिवसात सादर करण्याच्या कालावधीची तरतूद हटवण्यात आली. म्हणजेच काय की ब आणि क स्टेटमेंट रिलेटेड आहेत. ब आणि क स्टेटमेंट कसे आलेत? एकदम आलेत. जर ब करेक्ट आहे तर ड करेक्ट आहे. ठीक आहे. म्हणजे ब आणि ड एकदम आलेले आहेत. मग अ ब ड हे आपल्या प्रश्नाचे उत्तर पाहिजे.
ठीक आहे, आपला 3 नंबरचा तर पर्याय एलिमिनेट होतोय कारण की त्यामध्ये ब नाही. त्याच्यामुळं 77चं उत्तर काय येईल, ऑप्शन 2 येईल. तुम्ही जर व्यवस्थित वाचला प्रश्न तर ब आणि ड हे लिंक आहेत, हे एकमेकांना लिंक आहेत. बचंच पुढे स्टेटमेंट वाढवलंय ड मध्ये. पुढील प्रश्न बघू. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे कर्तव्य खालीलपैकी कोणते आहेत? आता जनरल स्टेटमेंट चुकीचे धरायचे का आपण, नाही धरायचे. मग बघूया की जनरल स्टेटमेंट आहेत का कसे आहेत. सामाजिक आर्थिक शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाचे, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाचे. आता काय काय वर्गाचे हक्क आणि संरक्षणापासून वंचित राहणाऱ्या संदर्भात विशिष्ट तक्रारींच्या चौकशी करणे योग्य आहे. सामाजिक आर्थिक विकासामध्ये सहभागी होणे आणि सल्ला देणे हे पण योग्य आहे. संरक्षण, कल्याण, विकास आणि प्रगती या संबंधित इतर कार्य करणे हे पण योग्य आहे. म्हणजे वरीलपैकी कसेच 4 स्टेटमेंट आपले योग्य आहेत. प्रश्न क्रमांक 79 बघा. यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेत आणि 2 पर्यायामध्ये CPI दिसते बघा. CPI, आणि CPI. मग ज्यावेळेस अशा पद्धतीचा प्रश्न येतो त्यावेळेस लक्षात घ्या की आपलं उत्तर 1 आणि 2 मधलंच असणार आहे. ऑप्शन 1 असणार आहे किंवा ऑप्शन 2 असणार आहे. आता आपल्याला 3 आणि 4 बद्दल माहीत नाही, पण आपल्याला कळतंय की सेम नावं दिलेत म्हणजे आपल्याला चुकवायचं आहे त्यांना पहिल्या 2 पर्यायातच. आणि 2 पर्यायामध्ये चुकवताना जर आपण इथं B and C स्ट्रॅटेजी वापरली, B and C, तर आपलं उत्तर काय यायला पाहिजे, ऑप्शन 2 यायला पाहिजे, जरी आपल्याला काय माहीत नसलं तरी. पण आपण स्वातंत्र्योत्तर ज्यावेळेस भारताचा अभ्यास करतो त्यावेळेस आपण पार्टींची कोणत्या कोणत्या पार्टी कधी स्थापन झाल्यात ह्याचं वाचन करतो. तर 1925 मध्ये CPIची स्थापना झाली. 1962 मध्ये चायना वॉर चालू झाला, त्याच्यामुळे 1964ला CPIचे 2 भाग झाले, एक CPI आणि एक CPI-M. तर CPI-M हे 1964चे, CPI 1925चे. त्याच्यामुळं ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघू. बघा भाग 1 कशाशी संबंधित आहे, संघ, राज्य व त्याचे कार्यक्षेत्र. म्हणजे 4 आला, म्हणजे ऑप्शन 2 आणि ऑप्शन 3 एलिमिनेट झाला. हा सोपा प्रश्न आहे, आपण लगेच सांगू शकतो याचं उत्तर, कारण की हे काही जास्त अवघड नाही. भाग 3 कशाशी संबंधित आहे, मूलभूत हक्कांशी संबंधित आहे. भाग 4 कशाशी संबंधित आहे बघा, भाग 9 पंचायत राजशी संबंधित आहे आणि भाग 2 नागरिकत्व. तर अशा पद्धतीने हे उत्तर येईल ऑप्शन 4. जरी आपण चेक करूया की आपण मागच्या वेळेस आहे ना मेजॉरिटीची टेक्निक वापरली होती, ते ह्या प्रश्नांमध्ये लागू होती का बघा. हे ते काय झालं, हे 2 येथे हे 2 वेळा आलं, येथे हे 2 वेळा आलं आणि हे ते. तर बघा आपलं प्रोबॅबिलिटी जर चेक केली तर पहिला ऑप्शन येणार नाही आणि तिसरा ऑप्शन उत्तर येणार नाही. ऑप्शन 2 आणि 4 मधलं उत्तर असेल. जर आपल्याला एक जरी ऑप्शन माहीत असेल तरी आपण याचं उत्तर काढू शकतो. तर एवढा असा सोपा प्रश्न होता. पुढील बघा 5व्या अनुसूचीमधील अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित जनजाती यांच्या प्रशासनासंबंधी राज्यघटनेतील तरतुदी. महत्त्वाचा शब्द आहे राज्यघटनेतील तरतुदी. आता राज्यघटनेतील तरतुदी कोण बदलू शकतं, फक्त संसद बदलू शकते. जे राज्यघटनेत लिहिले ते कोण बदलू शकतं, संसद बदलू शकते. म्हणजे पहिले 2 ऑप्शन एलिमिनेट झाले. आता हे 5व्या अनुसूचीमध्ये आहे. मग 5व्या अनुसूचीमध्ये कशा संबंधित आहे, प्रशासनासंबंधित. तर प्रशासनासंबंधितल्या तरतुदी कशा बदलल्या जातात, तर सामान्य कायदा करून संसद बदलते. 81चं उत्तर येईल पर्याय 4. कलम 368 ने घटना दुरुस्ती होते. घटना दुरुस्ती चॅप्टर मधला हा प्रश्न आहे. पुढील प्रश्न बघू. स्वामित्व योजनेची उद्दिष्ट खालीलपैकी कोणती आहेत? ग्रामस्थांना त्यांच्या मालमत्तेचा वापर कर्ज घेण्यासाठी करून आर्थिक स्थिरता सुनिश्चित करणे म्हणजे ग्रामस्थांबद्दल बोललंय. आणि पुढे काय म्हणलंय, शहरी नियोजनासाठी आणि अंमलबजावणीसाठी जमिनीच्या अचूक नोंदी करणे. एकतर अ करेक्ट असेल किंवा ब करेक्ट असेल. अ आणि ब येणार नाही एकाच पर्यायामध्ये, म्हणजे ऑप्शन 4 एलिमिनेट झाला. ठीक आहे, अ आणि ब येऊ शकत नाही. आता जर आपल्याला स्वामित्वाबद्दल माहिती आहे की स्वामित्व म्हणजे काय, तर तुम्ही स्वामित्वाच्या अर्थावरून कळतंय
की ऑप्शन 1 ऑप्शन अ हे करेक्ट आहे, कारण की ग्रामस्थांना त्यांच्या मालमत्तेचा वापर कर्ज घेण्यासाठी करून आर्थिक स्थिरता सुनिश्चित करणे, की स्वामित्व आहे, आमच्या हक्काची जमीन आहे आणि आमच्या हक्काच्या जमिनीचा आम्ही कर्ज घेण्यासाठी वापर करू शकतो. तर हे हे करेक्ट येईल. म्हणजे ब वाला ऑप्शन तर इलिमिनेट झालं. मग पुढे बघा, मालमत्तेशी संबंधित वाद कमी करणे आणि मालमत्ता कर निश्चित करणे. जर आपण बघितलं तर पहिला जो ऑप्शन आहे, हे तर मालमत्ता म्हणलंय, इथं मालमत्ता म्हणले, इथं मालमत्ता म्हणले, आणि येथे मालमत्तेचा संबंध नाही, जमिनीशी दिले. जमीन आणि मालमत्ता एकच. पण तुम्ही जर ओव्हरऑल विचार केला तर शब्दांची रचना कशा पद्धतीने केली की आपल्याला पर्यंत जाण्यासाठी, तर 82चं उत्तर येईल ऑप्शन 3. तर पुढील प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 83. बघा, लोकसभेचा शून्य प्रहर खालील विधाने विचारात घ्या 0 आवर बद्दल. तर प्रश्नोत्तराच्या तासानंतर आणि कागदपत्र ठेवण्याच्या आधीची वेळ, म्हणजे प्रश्नोत्तराच्या तासानंतर आणि कागदपत्र ठेवण्याच्या आधीची वेळ सभागृहात कोणतेही सूचीबद्ध कामकाज सुरू होण्यापूर्वीची वेळ शून्य प्रहर म्हणून ओळखली जाते. म्हणजे ह्याच्यात जर बघितलं तर आपल्याला टायमिंग दिलाय शून्य प्रहरचा काय दिलाय, टायमिंग दिलाय. आणि शून्य प्रहर दरम्यान मुद्दे मांडण्यासाठी सदस्य दररोज 8 ते 9:30 या वेळेत सभापती सूचना देतात. म्हणजे पहिला पण टायमिंग बद्दल बोलतोय आणि दुसरा पण टायमिंग बद्दल बोलतोय. अ आणि ब हे दोन्ही टायमिंग बद्दल बोलतायत. म्हणजे एकतर अ करेक्ट असेल किंवा ब करेक्ट असेल, हे कळतंय तुम्हाला. एकतर अ हे विधान करेक्ट असेल किंवा एकतर ब हे विधान करेक्ट असेल. पुढे बघा, सध्या 0 तासादरम्यान प्राधान्यक्रमानुसार दररोज 30 प्रकरणे मांडण्याची परवानगी आहे आणि 0 तासाबाबत नियमात कोणतीही तरतूद नसल्याने कोणत्याही दिवशी किती प्रकरणे मांडता येतील यावर कमाल मर्यादा नाही. म्हणजे ऑप्शन क आणि ड, एकतर ऑप्शन क बरोबर असेल किंवा ऑप्शन ड बरोबर असेल. मग जर आपण असं बघितलं तर अ ब सोबत येईल का, अ ब सोबत येणार नाही आणि क आणि ड पण सोबत येणार नाही. म्हणजे ऑप्शन 4 अ आणि ड हेच आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर अशा पद्धतीने असे प्रश्न आपण सॉल्व्ह करतो. आता पुढील प्रश्न बघू. भारतातील केंद्र व राज्य शासन यांच्यातील कायदेविषयक परस्पर संबंधाबाबत खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत. आता केंद्र शासनमध्ये काय दिलंय, कायदेविषयक. आता शेत जमिनी व्यतिरिक्त इतर मालमत्तेचे हस्तांतरण हा विषय समवर्ती सूचीमध्ये दिलेला आहे. शेतीयोग्य जमीन सोडून इतर प्रकारच्या संपत्तीवरील कर विषय संघसूचीमध्ये समाविष्ट आहे. तर हे दोन्ही करेक्ट आहेत. करमणूक कर विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. आता बघा, एंटरटेनमेंट येथे दिले बघा, एंटरटेनमेंट. तर हे एंटरटेनमेंट टॅक्स म्हणजे आपण जो मूव्ही बघायला जातो, मूव्ही बघायला गेल्यावर टॅक्स लावतो. तर आपण म्हणतो बघा की एखादा हिंदी पिक्चर आहे, तर आपण म्हणतो की हरियाणाच्या गव्हर्नमेंटने टॅक्स माफ केला, केरळच्या गव्हर्नमेंटने त्या मूव्हीवरचा टॅक्स माफ केला, यूपीच्या गव्हर्नमेंटने टॅक्स माफ केला, पण महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटने त्या मूव्हीवरचा टॅक्स माफ केला नाही. त्याच्यामुळे तो मूव्ही आहे ना आपल्याला स्वस्त बघता येईना. मध्ये एक मूव्ही आलता बघा, त्या संदर्भात हे तसं आलतं की बाहेरच्या राज्यांनी टॅक्स माफी केली आणि महाराष्ट्राने टॅक्स माफी केली नव्हती. म्हणजे आपल्याला जरी थोडंफार नॉलेज असेल वाचण्यात, तर करमणूक कर हा राज्य सूचीमध्ये आहे, हा समवर्ती सूचीमध्ये नाही. म्हणून क इलिमिनेट होईल. क जर आपण इलिमिनेट केला तर आपलं डायरेक्ट उत्तर निघतं अ ब ड. प्रश्न क्रमांक 85. घटना परिषदेमध्ये विस्तृत चर्चा होऊन पुढील तरतुदीचा समावेश करण्यात आला. खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदांचा त्यात समावेश नव्हता. आता येथे शब्द काय, घटना परिषदेमध्ये, म्हणजे ज्यावेळेस संविधान स्थापन झालं, मूळ संविधान, तर मूळ संविधानात कोणत्या तरतुदी होत्या असं विचारलंय. आणि पुढे प्रश्नामध्ये म्हणले की मूळ संविधानात कोणती तरतूद खालीलपैकी नाही जी नव्याने ॲड केली. मग नव्याने ज्या तरतुदी ॲड करतात त्यांना अ ब क ड असं देतात बघा. 51 अ, परत 2002ची झालती, तर त्यामध्ये आपण 21 अ, म्हणजे जे कलम आहेत त्या कलमला असं 21 अ ब क ड अशा पद्धतीने ते नॉमेनक्लेचर दिलेलं असतं. हे जरी माहीत असतं तरी आपल्याला प्रश्नाचं उत्तर आलं फक्त एक बरोबर. तर बघा,
या प्रश्नामध्ये जर आपण बघितलं तर 42वी घटना दुरुस्ती स्वर्णसिंग समितीने हा मूलभूत कर्तव्याचा मसुदा तयार करून आपण तो लागू केलेला आहे. ठीक आहे. तर हे राज्यघटनेचे प्रश्न झाले, हे जास्त करून अभ्यासावर आधारित असतात. लॉजिक जास्त वेळा यामध्ये लागू होत नाही, तरी जेवढं लॉजिक हे ते लागू करता येत होतं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आता आपण चालू करूया करंट अफेअर्सचे प्रश्न.